नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 21वे शतक भारताचंच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्यात विश्वास. दहशतवादाविरोधात लढण्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन. दहशतवाद हे संपूर्ण जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं बराक ओबामा यांचं संयुक्त राष्ट्र महासभेत प्रतिपादन. वायदे बाजारातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी वायदे बाजार कमिशन आणि सेबी यांचं विलीनीकरण. खगोलीय बदल टिपणाऱ्या ॲस्ट्रोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. भारत निवडक देशांच्या पंक्तीत. पर्यटनाला चालना देण्यासाठी 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करण्याचं मुख्यमंत्र्यांची घोषणा. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान. 2352 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर. महानंद सहकारी दुग्ध संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त. प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती. आणि ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांची यंदाच्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड कॅमेरून आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबाबत चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांची भेट नुकतीच झाली असून उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू आहे. त्याआधी त्यांनी विविध आस्थापनं आणि मान्यवरांच्या भेटी घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणांनी साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. जनधन योजना, आधार कार्ड आणि मोबाईल प्रशासन अर्थात जॅम यावर आमच्या सरकारचा भर असल्याचं सांगत 21वे शतक हे भारताचंच असेल असा ठाम विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. हर कोई ये तो जरूर मानता है कि 21वीं सदी एशिया की सदी है. ये हर कोई मानता है, लेकिन पिछले कुछ समय से अब लोग ये नहीं कहते हैं कि 21वीं सदी एशिया की सदी है. अब लोग कह रहे हैं 21वीं सदी 21वीं सदी हिंदुस्तान की सदी है. ये आज दुनिया मानने लग गई है. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडो यूएस स्टार्टअप कनेक्ट 2015 या परिषदेत सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी भारत फंडच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. तसंच 7 सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी केली. स्टार्टअप कनेक्ट अभियानाअंतर्गत भारतातल्या उद्योजकांना व्यवसायासाठी प्राथमिक निधी उपलब्ध होईल. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर एडमंड जी ब्राउन यांची पंतप्रधानांनी आज भेट घेतली. फेसबुक मुख्यालयाला दिलेल्या भेटीत भारत हा गुंतवणूकदारांसाठी स्वर्ग असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. या भेटीत पंतप्रधानांनी 4G वर भर दिला. तसंच निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असल्याचंही स्पष्ट केलं. जहां तक पैसों का सवाल है, मैं नहीं मानता हूं आज दुनिया में पैसों की कोई कमी है. बहुत से देश हैं उनको पता नहीं है पैसे कहां लगाएं. मैं उनको एड्रेस दे रहा हूं कि हियर इज द प्लेस. आज सोशल मीडिया की ताकत है कि किसी भी सरकार को वो गलत करता है तो रोकता है, गलत करने से डरता है और गलती सुधारने का अवसर पहले 5 साल में एक बार चुनाव के बाद होता था, आज हर 5 मिनिट के बाद होता है. अमेरिकेतल्या वाणिज्य विभागातले वरिष्ठ अधिकारी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं अक्षय ऊर्जा गोलमेज परिषदेतही पंतप्रधान मोदी सहभागी झाले. गुगल मुख्यालयाला दिलेल्या भेटीत गुगलनं उत्पादन केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. दहशतवाद हे संपूर्ण जगापुढचं मोठं आव्हान असून
तो संपवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत व्यक्त केली. सिरियामध्ये सुरू असलेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि इराणबरोबर एकत्रितपणे काम करण्याची अमेरिकेची तयारी आहे, असंही ओबामा यांनी यावेळी स्पष्ट केलं. क्युबावर अमेरिकेनं घातलेले निर्बंध मागे घेतले जातील, असंही त्यांनी यावेळी सूचित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान फेसबुकसह विविध व्यासपीठांवरून उपस्थितांशी साधलेला संवाद आणि त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची बदलती भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी प्राध्यापक सुरेंद्र जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. जाधव सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपण आता बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या प्रभावी भाषणानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहेत. बरोबर. काल त्यांनी फेसबुकच्या व्यासपीठावरून असाच एक सुसंवाद साधला. तर या सुसंवादाचं नेमकं महत्त्व तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की ते एक मोठं दमदार पाऊल आहे तरुणांचं मन जाणून घेण्यासाठी. बर. मार्क झुकेरबर्ग हा खूप मोठा माणूस आहे आणि तो तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. बरोबर. भारतामध्ये तुम्ही परिस्थिती बघितली तर आपल्याकडे आजच्या घडीला 800 मिलियनचा तरुण वर्ग आहे जो वयाच्या 35 वर्षाच्या खाली आहे आणि मोदींना त्यांनी मतदान करण्यात एक प्रभावी भूमिका निभावलेली आहे. बर. या 800 मिलियनपैकी 168 मिलियन लोक तरुण स्मार्टफोन वापरतात. 300 मिलियनचा आपला मिडल क्लास आहे, तो येत्या 35 वर्षामध्ये किंवा 40 वर्षामध्ये डबल करण्याचा आपला मानस आहे. बरं. तर हा सगळा जो टार्गेटेड ऑडियन्स आहे याला सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून कसं जोडता येईल आणि त्यांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्या ॲस्पिरेशन्स आणि निर्माण होणाऱ्या संधी यातली दरी कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून मला वाटतं ते एक दमदार पाऊल टाकलेलं आहे पंतप्रधानांनी. बरं. अमेरिकेमध्ये अशा प्रकारे ठाम भूमिका नरेंद्र मोदी प्रत्येक व्यासपीठावरनं मांडत आहेत. मग ते संयुक्त राष्ट्रांची ती महासभा स्वतः सुरू आहे सध्या, बरोबर. G4 राष्ट्रांची ती एक बैठक असो किंवा आता आपण बघितलं सोशल मीडिया, त्याचे जे सगळे रथी महारथी आहेत त्यांच्याबरोबर ते संवाद साधतायत आणि आपली भूमिका प्रभावीपणे मांडतायत. तर त्याच्यामुळे भारताची एकंदर जी प्रतिमा आहे, आंतरराष्ट्रीय प्रतिमा, ती कशा पद्धतीने उंचावण्यासाठी मदत होणार आहे? भारताची प्रतिमा आपल्याला बघायची असेल तर आपल्याला आधी साऊथ ईस्ट एशियाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या शेजारील देश आणि त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सध्याच्या काळात कशी आहे. बरं. म्हणजे पाकिस्तानचं उदाहरण घ्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा तिढा हा आणखी चिघळत चाललेला आहे. मालदीवमध्ये कधी बंडाळी होईल सांगता येत नाही. बरं. नेपाळमध्ये तुमची राज्यघटना मंजूर झालेली आहे पण त्यावर मोठं वादंग उठलेलं आहे. भूतान हा तसा शांत देश आहे पण त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थकारणात फारसा प्रभाव नाही. त्यातल्या त्यात बांगलादेश थोडा शांत वाटतो आणि म्यानमारमध्ये अजूनही धुमश्चक्री चालू आहे. बरं. रोहिल्यांच्या आंदोलनाचा प्रश्न अजूनही तो चिघळत पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून किंवा भारताच्या नेत्याकडून एक अग्रेसिव्हपणे एक भूमिका मांडलं जाणं जागतिक व्यासपीठावर हे खूप गरजेचं होतं. म्हणजे या युनोच्या अधिवेशनामध्ये अपेक्षा होती की चायनीज प्रीमियर काय बोलतील आणि इंडियन प्रीमियर काय बोलतील. या ठिकाणी मला असं वाटतं की मोदींनी एक हाती किल्ला लढवून ती बाजू आपल्या बाजूला फिरवलेला आहे आणि चायनीज प्रीमियरने एक मोठ्या प्रमाणात निराशा केली असं तिथल्या तज्ज्ञांचं होरा आहे त्यांचा. परत आपण एकदा भारत अमेरिका संबंधांकडे येऊया. भारत अमेरिका संबंधांचे विविधांगी पैलू आहेत. बरोबर. पण त्याच्यातला जो आर्थिक पैलू आहे हा नेमका कशा अर्थाने महत्वाचा आहे? मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय राजकारण हे मुळात आर्थिक प्रश्नांच्या अवतीभोवतीच फिरत असतं. बरोबर. आपण म्हणतो की 2 जगातल्या ह्या मोठ्या लोकशाही आहेत, ठीक आहे, पण आर्थिक प्रश्न आणि त्यातून मिळणारे दृश्य लाभ हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुमचे बायलॅटरल रिलेशन्स हे मजबूत होत नाहीत. जेव्हा आपण असं ठरवलं की अमेरिका हा आपला मित्र आहे आणि आपल्याला एकमेकांची स्ट्रॅटेजिक डायलॉग मध्ये जायचं आहे तर स्ट्रॅटेजिक डायलॉगची प्रोसेस ही खूप मोठी आहे. त्याला 20 ते 25 वर्षाचा कालावधी जावा लागेल. तर त्या दृष्टिकोनातून एका वर्षातून 2दा नव्हे तर ते 3दा भेटले पाहिजे, 4दा भेटले पाहिजे. त्यांचे बिझनेस या ठिकाणी आला पाहिजे, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट त्यांचे वाढले पाहिजेत. तर ह्या एक चांगला श्रीगणेश आहे असं मला असं वाटतं आणि हे काळात हे रिलेशनशिप असे वृद्धिंगत होत जावं. त्यातल्या त्यात बी टू बिझनेस टू बिझनेस रिलेशनशिप आहे ते जर चांगलं वाढत गेलं तर मला वाटतं हे संबंध अधिक दृढ होत जातील आणि त्याचा दृश्य फायदा या दोन्ही देशांच्या लोकांना मिळायला सुरुवात होईल. बरं.
सर, आपण बघतोय ह्या एका वर्षभरामध्ये नरेंद्र मोदींची ही दुसरी अमेरिका भेट आहे. बरोबर. तर एका वर्षामध्ये दुसरी अमेरिका भेट घेणं याच्यातून काय नेमकं प्रतीत होतंय? म्हणजे या दोन राष्ट्रांमधलं जे सामंजस्य आहे ते अधिक वृद्धिंगत होणार आहे किंवा कशा प्रकारे वृद्धिंगत होऊ शकतं? दोन राष्ट्रांमधलं सामंजस्य हे मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होत जाणार याबद्दल कोणाचं दुमत नसावं. बरं. याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची किनार पण आपण जरा समजून घेतलेली पाहिजे. बरं. की भारत ज्या वेळेपासून अमेरिकेने ठरवलं की भारत हा आमचा मित्र असेल आणि भारताने ओळखलं की यापुढे आपला अमेरिका हा मित्र असेल, तर मात्र याला आंतरराष्ट्रीय किनार आपल्याला समजून घ्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चायनाचं वाढणारं प्रस्थ आणि चायनामध्ये आता ज्या पद्धतीने थोडेसे मंदीचे वारे घोंगावतायत, त्या पार्श्वभूमीवर भारताला आंतरराष्ट्रीय पटलावर ॲसर्ट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण त्या ठिकाणी भारताला मोठी भूमिका मिळते. किंबहुना मला असं वाटतं की जो चीनमध्ये जो लॉस होणार आहे तो भारताचा गेन आहे आणि या दृष्टिकोनातून मोदी पावलं टाकत आहेत असं समजण्यासाठी पुरेसा वाव आहे. तर या पुढच्या घडामोडींमध्ये मला असं दिसतं की आपण चायनाची होत जाणारी अधोगती किंवा एक डाऊनवर्ड ज्याला आपण ट्रेंड म्हणतो, या ट्रेंड केवळ हा फक्त युनायटेड स्टेट्स बरोबर आपले संबंध वाढवणार नाही. जर समजा चायनामध्ये अशाच प्रकारे मंदीचं वारं जर असं घोंगावत राहिलं तर पंतप्रधान मोदींना लवकरात लवकर आफ्रिका खंडाच्या दौऱ्यावर जावं लागेल. कारण चीन आणि आफ्रिका यांचा आर्थिक संबंध, त्यांचा आर्थिक व्यापार हा $220 बिलियन त्यांचा ट्रेड आहे आणि तो चायनाच्या फेवरमध्ये आहे. आणि जर समजा चायना त्या ठिकाणी असमर्थ असेल तर त्या ठिकाणी दुसरा जो कोणी रोल तो किंवा ती भूमिका निभावू शकत असेल तर तो फक्त भारत आहे. बरोबर. म्हणून आपण आता फक्त अमेरिकाच नाही तर आपण वाट बघूया की ते कधी आफ्रिकेमध्ये एंट्री मारतात आणि कधी आपल्या अर्थव्यवस्थेला चारही बाजूंनी पंखा. तुम्ही आता उल्लेख केलात की आंतरराष्ट्रीय पटलावरती एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी भारताला एक चांगला वाव आहे. तर त्या एका संदर्भात आपण बघितलं तर संयुक्त राष्ट्रांची जी सुरक्षा परिषद आहे त्याच्यातलं जे स्थायी सदस्यत्व आपण जे म्हणतो, बरोबर आहे, तर त्या बाबतीमध्ये अनेक सुधारणांचे वारे वाहत आहेत. एकीकडे G4 राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी परत एकदा आपली भूमिका ठणकावून मांडली की भारत या स्थायी सदस्यत्वासाठी कशा पद्धतीने अगदी लायक उमेदवार आहे वगैरे. तर ह्या संपूर्ण अनुषंगाने अमेरिकेची आपल्याबद्दल भूमिका काय राहू शकते? आपल्याला कितपत संधी आहे स्थायी सदस्यत्वाची? या संधीमध्ये आपण एक प्रबळ दावेदार आहोत हे खरं आहे. पण या क्षणाला म्हणजे युनायटेड नेशनचं रिस्ट्रक्चरिंग करणं ही खूप जुनी मागणी आहे आणि त्यात सिक्युरिटी काउन्सिलचं तातडीने आपण जो प्रश्न निकालात काढायचं म्हणतो आहे. मला असं वाटतं यात फारसं यश नजीकच्या काळात असं मिळेल असं मला वाटत नाही. कारण पाकिस्तान आणि चीनची भूमिका यामध्ये खूप मोठा एक अडथळा निर्माण करणाऱ्या ठरणार असतील. जर तो प्रश्न आपल्याला निकालात काढता आला तर मग आपल्याला वाव अधिक असेल असं मला असं वाटतं. आपल्याकडे आपण बघतोय भारताचा एकंदर जो दृष्टिकोन आहे विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांचा, त्याच दृष्टीने त्यांचे दौरे सुरू आहेत की भारतामध्ये परदेशी गुंतवणूक वाढायला पाहिजे. तर ह्या नजीकच्या काळामध्ये जर परदेशी गुंतवणूक वाढली तर आपल्या अर्थव्यवस्थेच्या समृद्धीसाठी त्याचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल? मोठ्या प्रमाणात. म्हणजे नरेंद्र मोदींचं तुम्हाला कोणतंही धोरण अभ्यासाचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम त्यांचा मेक इन इंडिया प्रोजेक्ट, 100 स्मार्ट सिटींचा जो प्रोजेक्ट आहे तो, आणि त्यानंतर आता डिजिटल इंडिया, हे तिन्ही पैलू एकमेकांमध्ये असे गुंतलेले आहेत ते. आणि हे इतके मास आणि मोठे प्रोजेक्ट आहेत की यासाठी आपल्याला जगभरातून सगळ्यांना आमंत्रित देऊन तो सगळा भार उचलायचा आहे. आणि हा सगळ्या यासाठीच आपण अर्थव्यवस्था हळूहळू ढिली करत आहोत आणि प्रत्येकाला सांगत आहोत की म्हणजे जगामध्ये पैशांचा वाव नाहीये. देशांना बऱ्याच वेळा कळत नाही की हा पैसा नेऊन कुठे टाकायचा आहे, नेमका खेळवायचा कसा. आणि मोदी साहेब आपला पत्ता सांगता आहेत की हे बँगलोर आहे, हे हैदराबाद आहे, हे पुणे आहे, हे दिल्ली आहे. अशा प्रकारचे पत्ते सांगण्याचं काम करत आहेत आणि ते खूप महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. पण ही गुंतवणूक करताना म्हणजे विशेषतः लष्करी साहित्याचं जे आदान प्रदान आहे का ते आणताना भारताची एक मुख्य अट अशी आहे की ते तंत्रज्ञान पण तुम्ही मला सांगा. भारताची हीच मुख्य अट आहे आणि तोच आपल्याला थोडासा प्रॉब्लेम वाटतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक दूरच्या काळामध्ये जर आपल्याला एक आर्थिक स्वावलंबित्व हवं असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी आवश्यक आहे आणि भारताची ही पहिली अट आहे की आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि आमच्या कंपन्यांबद्दल तुम्ही या ठिकाणी उद्योग उभारला पाहिजे आणि जेवढी तुम्हाला फायदा होईल त्याचा 30% पुन्हा आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये लावला पाहिजे. मला वाटतं हे आपल्या एक फायद्याचं आहे. आणि बऱ्याच कंपन्यांना किंवा बऱ्याच देशांना ते रुचत नसेल तर आपण त्याला डायव्हर्सिफाईड करून त्याला जास्त मोठ्या प्रमाणावर असं मांडलं पाहिजे. म्हणजे जे इच्छुक असतील ते इच्छुकांनी ताबडतोब यावं. म्हणजे मी आताच बघितलं की आपण डिफेन्सचं क्षेत्र ओपन केल्यानंतर जेव्हा बराक ओबामा मागच्या वेळेस येऊन गेलेत
त्या ठिकाणी आपला फक्त एकच मुद्दा हायलाईट झाला मला वाटतं न्यूक्लिअर डीलचा. याच्या व्यतिरिक्त कटिंग एजेस मधले ज्या बऱ्याच स्पेस टेक्नॉलॉजी आहेत किंवा बायोटेक्नॉलॉजी आहेत याचे बरेचसे अग्रीमेंटच्या अजून पूर्ण प्रोसेस व्हायची बाकी आहे ती, आणि फक्त आपण एकाच मुद्द्याला धरून ते असे. जाधव साहेब, आपल्याला थोडी वेळ खुणावते, मला अगदी थोडक्यात शेवटचं अगदी एका वाक्यात सांगा की ह्या एकंदरीत अमेरिका दौऱ्याचं फलित आपल्याला नेमकं काय सांगता येईल? मला वाटतं हे एक दमदार पाऊल टाकलेलं आहे. बरं, या पावलाचा सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चीनची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने वाढते किंवा घटते याकडे लक्ष ठेवावं लागेल, आणि त्या दृष्टिकोनातून जर पावलं उचलली गेलीत तर त्या ठिकाणी आपल्याला बराच स्कोप आहे. आपल्याला तुम्ही योग्य ते बोललात. नियतीने तथास्तु म्हणावं. तुम्ही आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. वायदे बाजारातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्याची खातरजमा नियामक बाजारानं करायला हवी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. फॉरवर्ड मार्केट कमिशन अर्थात वायदे बाजार आणि रोखे बाजार नियामक संस्था सेबीचं आज मुंबईत औपचारिक विलिनीकरण करताना ते बोलत होते. बाजार किती विकसित झाला आहे याचं द्योतक म्हणजे हे विलिनीकरण असल्याचं जेटली म्हणाले. केवळ 6 ते 8% विकासदरावर देश आता समाधानी राहू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये निर्माण झालेल्या पेच प्रसंगाप्रमाणे समस्या उद्भवल्यास ती प्रभावीपणे हाताळता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही नवीन जबाबदारी म्हणजे सेबीसाठी नवं आव्हान असेल, मात्र गेल्या 2 दशकांच्या अनुभवानं सेबी ही जबाबदारी पेलू शकेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका राजकीय निर्णयापासून मुक्त ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बँक विषयक क्षेत्राशी संबंधित निकषांवरच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे निर्णय व्हायला हवेत असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. बँक संघटनेच्या मुंबईत आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसमोरच्या समस्यांची जाणीव सरकारला असून त्या सोडवण्यासंदर्भात सरकार पावलं उचलत असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यात तसंच विविध योजनांचे लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यात बँकिंग उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं जेटली यांनी म्हटलं. मुंबईसह देशभरातल्या प्रत्यक्ष आर्थिक घडामोडी सामान्य ग्राहकांपर्यंत एकत्रितपणे पोहोचाव्यात यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोजन्सीज इक्विटी इन्स्टिट्यूशनल प्रीमियम वर्क स्टेशनचं उद्घाटनही वित्तमंत्र्यांच्या हस्ते झालं. देशाच्या विकासात प्रत्यक्ष अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असून औद्योगिक क्षेत्रात मुद्रा योजना आश्चर्यकारक बदल घडवून आणेल असा विश्वास जेटली यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून घटत चाललेल्या मान्सूनचं प्रमाण लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीबरोबरच सिंचन क्षेत्रातही भरीव गुंतवणूक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. ॲस्ट्रोसॅट या खगोलीय बदल टिपणाऱ्या भारताच्या अंतराळातल्या पहिल्या खगोल उपग्रहाचं आज सकाळी 10 वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झालं. इस्रोच्या PSLV-C30 या प्रक्षेपक यानाद्वारे 1500 किलोपेक्षा जास्त वजनाचा हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला गेला. भारताची अंतराळातली ही पहिलीच प्रयोगशाळा असून अशी प्रयोगशाळा प्रस्थापित करणारा भारत हा जगातला 5वा देश बनला आहे. ॲस्ट्रोसॅट उपग्रहाव्यतिरिक्त विविध देशांचे 6 उपग्रहही अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. दूरवरचे ग्रहतारे आणि कृष्णविवर तसंच कॉस्मिक किरण यावर संशोधन करण्यासाठी हा उपग्रह उपयोगी ठरणार आहे. पृथ्वीवर होणारे बदल ॲस्ट्रोसॅटद्वारा टिपले जातील. कुठल्याही एका खगोलीय घटकाचं विविध वारंवारितांवर एकाच वेळी निरीक्षण करणारी ॲस्ट्रोसॅट ही जगातली पहिली प्रयोगशाळा ठरणार आहे. महाराष्ट्रातले सागरी किनारे, किल्ले, स्मारकं तसंच व्याघ्र प्रकल्पांमुळे राज्यात पर्यटनाला मोठा वाव असून पर्यटनाला चालना देण्यासाठी 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे मुंबईतल्या गोरेगाव इथं महाराष्ट्र ट्रॅव्हल टुरिझम मार्ट या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. या प्रदर्शनात एकूण 16 राज्य सहभागी झाली आहेत. नाशिक इथला महाकुंभ सोहळा हा पर्यटनाच्या दृष्टीनं आदर्श उदाहरण ठरला आहे असं सांगून या महाकुंभाची ओळख हरित कुंभ म्हणून झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारसोबत लवकरच सामंजस्य करार करून किल्ले संवर्धनाच्या प्रक्रियेला वेग प्राप्त होईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या 1 नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी 2 नोव्हेंबरला होईल. राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. या 2 महापालिका निवडणुकांबरोबरच राज्यातल्या 71 नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच 2352 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमही सहारिया यांनी जाहीर केला.
या ग्रामपंचायतींच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 189 तर 1 नोव्हेंबरला 2154 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यातल्या 9 ग्रामपंचायतींसाठी 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 67 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 1 नोव्हेंबरला, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची, धानोरा, कुरखेडा आणि आरमोली या 4 नगरपंचायतींसाठी 6 नोव्हेंबरला मतदान होईल. सर्व ठिकाणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल असं सहारिया यांनी जाहीर केलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 122 जागांपैकी महिलांसाठी 61 तर कोल्हापूर महानगरपालिकेत 81 पैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 6 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून छाननी 14 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 16 ऑक्टोबरपर्यंत असून मतदार याद्या 17 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नगर परिषद निवडणुकांसाठी 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या सर्व ठिकाणी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंद या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भातले आदेश आज राज्य सरकारनं जारी केले. प्राधिकृत अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही 6 महिन्यांसाठी असेल असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातल्या 1,35,00,000 शेतकऱ्यांचा अपघात विमा राज्य सरकार काढणार असून त्याची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर आत्महत्याग्रस्त यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात येणार असून त्याचा लाभ कुटुंबातल्या व्यक्तीला मिळणार आहे, असंही खडसे यांनी सांगितलं. गेल्या 6 दशकाहून अधिक काळ लाखो रसिकांना आपल्या सुरेल आवाजानं मंत्रमुग्ध करणाऱ्या महान गायिका लता मंगेशकर यांचा आज 86वा वाढदिवस. भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसंच 4 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त हा सूर आज 86व्या वर्षीही चिरतरुणच आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लता दिदींना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा ट्विटरवरून संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी संगीत क्षेत्रात गेली 6 दशकं कारकीर्द गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग यांची यंदाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. 5 लाख रुपये सन्मानधन, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करणाऱ्या जोग यांनी मराठी संगीत सृष्टीतल्या जवळपास सर्वच संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करून स्वतंत्र संगीतकार म्हणूनही नाव कमावलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड याला आज कोल्हापुरातल्या न्यायालयानं 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समीरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील, सुमित खामणकर, श्रद्धा पोवार तसंच अजय कुमार प्रजापती यांचे पानसरे यांच्या हत्येशी काही धागेदोरे आहेत का याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तसंच गुन्ह्यात वापरलेली शस्त्र आणि मोटरसायकल यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसल्यानं समीरची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे तपासात समीर दिशाभूल करत असल्याचं सांगत
सरकारी पक्षाचे वकील चंद्रकांत बुधेले यांनी त्याच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी केली आहे. उद्या या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिनानिमित्त नांदेडमध्ये जिल्हा मूकबधीर सेवाभावी असोसिएशननं आज रॅली काढून आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. आम्हाला सहानुभूती नको असं रॅलीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. समाजाची भाषा मूकबधिरांना बोलता येत नाही, मात्र समाजानं त्यांची भाषा समजून घ्यावी असं मत नांदेडच्या मूकबधीर शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पुराणिक यांनी यावेळी व्यक्त केलं. ही मुलं हुशार असतात, त्यांच्यावर सोपवलेली कामं ती योग्य पद्धतीनं करतात असंही त्यांनी सांगितलं. धुळे जिल्हा मूकबधीर असोसिएशनच्या वतीनं धुळे शहरातही आज जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मूकबधिरांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. पंतप्रधान मुद्रा योजनेचा हिंगोली जिल्ह्यात आज शुभारंभ झाला. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमार गुप्ता, उपमहाव्यवस्थापक रंजन कुमार बोस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचं वाटप करण्यात आलं. लाभार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घ्यावा असं आवाहन संजय कुमार गुप्ता यांनी केलं. कर्ज दिल्याबद्दल लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. हवामान. येत्या 36 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 23. नागपूर 35, 23. पुणे 33, 19. औरंगाबाद 32, 22. नाशिक 32, 18. कोल्हापूर 34, 22. रत्नागिरी 32, 22. सोलापूर 35, 22 आणि अमरावती कमाल 33, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 21वावं शतक भारताचंच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्यात विश्वास. दहशतवादाविरोधात लढण्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन. दहशतवाद हे संपूर्ण जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं बराक ओबामा यांचं संयुक्त राष्ट्र महासभेत प्रतिपादन. वायदे बाजारातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी वायदे बाजार कमिशन आणि सेबी यांचं विलिनीकरण. खगोलीय बदल टिपणाऱ्या ॲस्ट्रोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. भारत निवडक देशांच्या पंक्तीत. पर्यटनाला चालना देण्यासाठी 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान. 2352 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर. महानंद सहकारी दुग्ध संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त. प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती. आणि ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांची यंदाच्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.